96 to 97 आम्ही आमच्याच इन हाऊस लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी खरं तर ही संस्था स्थापन केली होती. पण या 1 वर्षात जे जे काही आम्ही सुपरवायझर पासून इंजिनियर पर्यंत लोकांना ट्रेनिंग दिलं, त्या ट्रेनिंगमुळे त्यांच्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल, त्यांची वाढलेली प्रोडक्टिव्हिटी आणि त्यांचा क्वालिटीच्या प्रती झालेला अवेअरनेस याच्यामुळे कंपनीला प्रचंड त्याचा फायदा झाला आणि त्या लोकांचे करिअर सुद्धा खूप चांगले डेव्हलप झाले. हे बघून आमचे चेअरमन जे आहेत अशोक कटारिया यांनी विचार केला की वाय नॉट हे कोर्सेस आपण पब्लिकसाठी का करू नये. आणि 1997 ऑक्टोबर तेव्हापासून आम्ही हे कोर्सेस पब्लिकसाठी द्यायला सुरुवात केली. पहिले आम्ही 500 लोकांपुरतच मर्यादित ठेवलेलं ट्रेनिंग, नंतर ते जेव्हा त्याचे रिझल्ट पाहिले तर ते फॉर एव्हर ही ऍक्टिव्हिटी चालू ठेवायची असा आम्ही निर्णय घेतला. मित्रांनो, वी स्टार्टेड विथ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, साईट इंजिनियर हा कोर्स पासूनच आम्ही सुरुवात केली. याच्यामध्ये मेन आमचा जो अप्रोच होता तो अप्रोच हाच होता की एक कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी जी आहे त्याला एक प्रॅक्टिकल ज्या गोष्टींची आज अभाव आहे तो प्रॅक्टिकल अभाव आपण भरून काढायचा. एक प्रॅक्टिकल अप्रोच कन्स्ट्रक्शन एज्युकेशनला देण्याचा हा मेन उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं. कारण काय की आम्ही असं पाहिलं ड्युरिंग अनेक हजारो इंजिनियर जेव्हा आमच्याकडे काम करतात, बी सिव्हिल किंवा एम सिव्हिल झालेले सुद्धा लोकांना सुद्धा बऱ्याचशा प्रॅक्टिकल गोष्टी माहिती नसतात आणि त्यामुळे व्यावहारिक जीवनात हे लोक तेवढे यशस्वी होत नाही जेवढे ते अकॅडमिक याच्यात यशस्वी होतात. मग त्यांना जो प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. वेळेस आम्हाला असा अनुभव आला दुसरीकडे की अगदी 8वी 9वी 10वी पास झालेले लोकांनी आमचा ह्या साईट इंजिनियरचा कोर्स केला आणि ते मोठे बिल्डर सुद्धा झाले. आज क्रेडाई नावाची जी नाशिकला संस्था आहे त्या नाशिकचं जे चॅप्टर आहे त्याच्यामधले 3 पदाधिकारी जे आहेत ते मला सांगायला खूप आनंद आहे, अभिमान आहे की हे आमचे उद्योगपती म्हणजे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे पार्टिसिपंट आहेत की ज्यांच्याकडे कोणते टेक्निकल बॅकग्राऊंड नव्हतं आणि नायर सारखे विद्यार्थी आहे. सो मेनी पीपल आर देअर की जे आज मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. तर मित्रांनो, हे अप्रोच आम्ही ठेवून याच्यामध्ये दरवेळेला सातत्याने काही ना काही नवीन गोष्टी ऍड करत गेलो आणि आजही हा कोर्स आता आमचा ऑफलाईन मध्ये आमच्या बऱ्याच बॅचेस चालू झाल्या. ऑनलाईन मध्ये नाही, जेव्हा मार्च मध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि एप्रिल मध्ये आमच्या ऑनलाईन बॅचेस सुरू झाल्या. त्याच्यामध्ये आम्ही मुख्यतः आरसीसी असेल, एस्टिमेशन कॉन्क्रिटिंग, एस्टिमेशन कॉस्टिंग असेल किंवा तुमचा क्वांटिटी सर्वेइंग असेल, टेंडरिंग असेल, रोड अँड ब्रिज असेल, अशा अनेक विषयांवर टेक्निकल असे ट्रेनिंग आम्ही आयोजित करायला सुरुवात केली. त्यांना सुद्धा खूप प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. मोर दॅन 500 पीपल हॅव ऑलरेडी अटेंडेड सच प्रोग्राम्स. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी प्रोग्राम सेमी वेबिनार नाही, वेबिनार तर मोर दॅन एक 10,000 लोकांनी अटेंड केले, परंतु ज्यांनी प्रत्यक्ष कोर्स अटेंड केला अशा लोकांची संख्या 500च्या वरती आहे. आणि ऑल दिस पीपल आर व्हेरी हॅपी. आणि हे बघून आम्ही आता ठरवलं की आता लॉकडाऊनचे थोडे बंधन शिथिल झाले तरी सरकारच्या जे काही इन्स्ट्रक्शन आहे ते इन्स्ट्रक्शन पाळून आम्ही ऑफलाईनचे काही कार्यक्रम सुरू केले. त्याच्यात हा पहिला कार्यक्रम आपण आता म्हणजे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा पहिला कार्यक्रम आम्ही सुरू करतोय. बाकी आमचे बरेच इतर टेक्निकल प्रोग्राम सुद्धा सुरू झाले. सोशल डिस्टन्सिंग आणि ज्या सगळ्या सरकारच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन पाळून आम्ही सुरू करतोय. मित्रांनो, हा जो कोर्स आहे साईट इंजिनियरचा कोर्स, याचं एकदम थोडक्यात जर वर्णन करायचं असेल तर असं आहे की अगदी ज्याला आपण म्हणतो लाईन आउट करण्यापासून फिनिशिंग करण्यापर्यंत ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत एखाद्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचं पूर्ण प्रॅक्टिकल आणि या इथे तर आपण प्रत्यक्ष साईट व्हिजिट सह प्रशिक्षण हे आपण देणार आहोत. हे ऑफलाईन प्रोग्राम आहे जसं मी सांगितलं आपल्याला. आणि हा कार्यक्रम जो आहे हे घेणार जे आहे ते आमचे ज्यांनी या क्षेत्रात गेल्या 21 वर्षापासून जे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत आहे हे चेतन भदागे हे आपल्याला हे ट्रेनिंग मध्ये मार्गदर्शन करणार आहे. चेतन भदागे हे चार्टर्ड सिव्हिल इंजिनियर आहेत आणि मी सांगितलं जसं आपल्याला 2020 पासून त्यांच्या कामाची ऍक्टिव्हिटी सुरू आहे. 2000 ते 2007 त्यांनी जॉब केला, अनेक वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये काम केलं आणि नंतर 2007 मध्ये त्यांनी स्वतः ही ऍक्टिव्हिटी सुरू केली, कन्स्ट्रक्शन आणि कन्सल्टन्सी. बेसिकली त्यांनी अनेक प्रकारचे त्यांनी पुणे आणि नाशिकला काम केलं आहे आणि त्यांनी कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल असे सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट त्यांनी स्वतः केलेले आहेत.
त्यांचं कन्सल्टन्सीचं काम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालतंय. एस्टिमेशन असेल, कॉस्टिंग असेल, बिलिंग असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल किंवा व्हॅल्युएशन असेल, या क्षेत्रात ते स्वतः कन्सल्टन्सी करतात. ट्रेनिंग मध्ये सुद्धा ते काम करतायत आणि गेल्या 10 वर्षात त्यांनी मोर दॅन 150च्या वरती लोकांना असं प्रत्यक्ष ट्रेनिंग, त्याच्यामध्ये क्वांटिटी सर्वेइंग असेल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, साईट इंजिनियर असेल, असे अनेक कोर्सेस त्यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टिट्यूट मार्फत घेतलेले आहे. आणि या वर्षापासूनच आतापासूनच त्यांनी ही जॉईंट अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, की ज्याच्या माध्यमातून ते त्यांचं जे नॉलेज, एक्सपिरियन्स, एक्सपर्टाईज जो आहे तो आपल्याला आता मिळणार आहे. मी भाग्यवान समजतो आमच्या अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला ते आले आणि त्यांचं हे जे काही इतकं प्रॅक्टिकल, आणि मेन म्हणजे त्यांना आमच्याशी जोडण्याचा जो दुवा आहे तो हा आहे की त्यांना जी तळमळ आहे, आमची जी तळमळ आहे तीच त्यांची तळमळ आहे, की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही जे सिव्हिल इंजिनिअरिंग करतात, डिप्लोमा, डिग्री किंवा इतर लोक ज्यांना कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जायची इच्छा आहे, परंतु त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे, प्रॅक्टिकल गोष्टी कळत नाही, त्या लोकांना प्रॅक्टिकल गोष्टी देऊन त्यांना अतिशय चांगलं इंजिनियर बनवण्याचं हे आमचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, सरांना इंजिनिअरिंग एक्सलन्स अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. ते कशा करता मिळालं? फॉर अचिव्हिंग 40% कॉस्ट सेव्हिंग. इतकी प्रचंड कॉस्ट सेव्हिंग, म्हणजे क्वालिटी चांगली येण्यासाठी तुम्हाला कॉस्ट कमी करूनही क्वालिटी चांगली करता येते. फक्त त्याच्यासाठी तुमचा एक प्रॉपर अभ्यास हा असण्याची खूप गरज आहे. तर हा सगळं नॉलेज जे त्यांचं आहे ते आपल्याशी ते शेअर करणार आहे आणि ते आपल्याला आता गाईड करतील. एकंदरीत हा कोर्स आणि एकंदरीत या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आता सध्या काय संधी आहे याबद्दल सर आपल्याला गाईड करतील. आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने मी सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना गायडन्स करावं एकंदरीत या कोर्स बद्दल आणि एकंदरीत कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री बद्दल. ओव्हर टू यू सर. Thank you, Chandat sir. I hope I am audible. Yes, sir. Okay, thank you so much. तर नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सरांनी माझं एक खूप मोठं इंट्रोडक्शन करून दिलं. ऍक्च्युली मी एकदम साधा माणूस आहे तुमच्या लोकांसारखाच. सो मी आज इथे आपल्याला जसं सरांनी ओळख करून दिलेली आहे की आपले उद्दिष्ट सेम असल्यामुळे मी सरांसोबत इथे असोसिएट झालेलो आहे. कारण माझा करिअरला त्या सुरुवातीला सुद्धा मी आता आपल्याकडे बरेच आज जे जॉईन झालेले आहेत त्यांच्यापैकी बरेच जण असे फ्रेश इंजिनियर्स असू शकतील. तर मी पण तुमच्या स्टेजला होतो मित्रांनो, पण आम्हाला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. आम्हाला साईटवर पडलो, फटके खाल्ले आणि मग आम्ही शिकलो. तर प्रॉपर गायडन्सच्या अभावी आपले काय हाल होतात किंवा करिअरची ग्रोथ किती स्लो होते ते सगळ्यातून मी गेलेलो आहे आणि म्हणून मला खूप तळमळ आहे. आणि इथे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे चालतं, ज्या गोल ला फॉलो करतोय तेच माझं एक गोल होतं, म्हणून इथे मी आहे आज आपल्यासमोर. तर आपण साईट इंजिनियर या कोर्सबद्दल आज बोलणार आहोत. तर साईट इंजिनियर या कोर्सची गरज तसा आपल्याला सर्वांना तसा अंदाज आहेच की कॉलेजमध्ये जे अपेक्षित आहे आपल्या अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये ते थिओरिटिकल नॉलेज खूप चांगल्या प्रकारे मिळतं, पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल टचचा अभाव असतो. सो आय होप यू ऑल अग्री विथ मी की प्रॅक्टिकल ट्रेनिंगची फार नितांत गरज आहे. हे असल्यामुळे काय होतं की आपली करिअरची ग्रोथ, एक स्ट्रॉंग फाउंडेशन मिळेल आपल्याला आणि प्लस आपली ग्रोथ पण फास्ट. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट मी शेअर माय स्क्रीन. इन बिटवीन कोणालाही काही प्रश्न असले तर शेवटी आपण घेणारच आहोत, पण काही आवाज गेला वगैरे तर प्लीज सांगा. So let us begin without wasting time. So today's webinar is on site engineering. I hope everybody is okay with Marathi or Hindi. Marathi चालेल सर्वांना? I hope so. Yes, Marathi is okay. Yes, thank you so much. So this webinar is on site engineering, and let us begin. Very short introduction about myself. 21 वर्ष इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आणि 11 वर्षापासून मी ट्रेनिंग मध्ये सुद्धा आहे. आणि मेन माझा कोर एक्सपर्टाईज आहे क्वांटिटी सर्वे, दॅट इज एस्टिमेशन, बिलिंग, बजेटिंग अलॉंग विथ प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आणि त्यासोबत इतर माझा व्याप आहे बऱ्यापैकी. शॉर्ट टर्म प्रॅक्टिकल कोर्सेस मी ऑलरेडी घेत आहे आणि कॉस्ट सेव्हिंग कन्स्ट्रक्शन टेक्निक्समध्ये स्पेशल इंटरेस्ट आहे.
सो दॅट वॉज अ व्हेरी शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट मायसेल्फ. आज आपण काय काय बघणार आहोत, तर क्विकली आपल्याला सांगतं करिअर ऑप्शन्स काय काय असतात इथून आपण सुरुवात करू. की एक सिव्हिल इंजिनियर फ्रेश पास आउट होतो, त्याला काय ऑप्शन्स असतात, स्पेशलायझेशन विद इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तर तरुण मुलांना, फ्रेश पास आउट मुलांना जास्त काही आयडिया नसते किंवा जी असते ती वरवर असते. सो आपण थोडंसं एक बेसिक इंट्रोडक्शन करू आज. मग एक जनरल कन्स्ट्रक्शन साईट कशी दिसते, काय चॅलेंजेस येतात, मग आपण प्रॅक्टिकल काही ऑडिओ व्हिज्युअल्सद्वारे जाणून घेऊ की एका साईट इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटीचा स्कोप कसा कसा आहे, किती गोष्टींवरती लक्ष द्यावं लागतं, किती गोष्टींबद्दल अलर्ट असावं लागतं. है ना? तर काही 2-3 पॉईंट्स आपण इथे मी आपल्यासमोर मांडणार आहे, त्याबद्दल आपण डिस्कस करू. आणि मग शेवटी काय स्किल्स लागतात याच्याबद्दल एक समरी करू. आणि आपला कोर्स जो आहे इथे शुका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट टू कंडक्ट होणार आहे, त्याच्यामध्ये आपण जर जॉईन केलं तर आपलं काय बेनिफिट, आपल्याला काय बेनिफिट्स आहेत आणि आपल्या कोर्समध्ये आपण काय काय करू. सो दिस इज द टुडेज मीटिंग अजेंडा. सो लेट अस मूव फॉरवर्ड. तर मी म्हटल्याप्रमाणे करिअर इन कन्स्ट्रक्शन, राईट. सो एक्झिक्युशन बद्दल आज आपण बोलणार आहोत, दॅट इज साईट इंजिनिअरिंग. सो एका सिव्हिल इंजिनिअरचे बरेच रोल असू शकतात एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये. त्यापैकी आपण एक्झिक्युशन, दॅट इज साईट इंजिनिअरिंग, या विषयावरती आज बोलणार आहोत. अपार्ट फ्रॉम दिस वेगळ्या वेगळ्या पोस्ट डेझिग्नेशन एखाद्या कंपनीमध्ये असतात. तर त्याच्यापैकी काही आहेत एस्टिमेशन बिलिंग, तर एक क्वांटिटी सर्वेअर म्हणून लागतो. कॉन्ट्रॅक्ट ऍडमिनिस्ट्रेशन व्हेरी हायली स्पेशलाइज फील्ड आहे. स्ट्रक्चरल डिझायनर आपण बनू शकतो, प्लॅनिंग शेड्युलिंग मध्ये जाऊ शकतो, जिओ टेक्निकल अनालिसिस, ट्रान्सपोर्टेशन, दॅट इज इन्फ्रास्ट्रक्चर, हायवेज. सो असे बरेच मार्ग आहेत, त्याच्यापैकी आपण साईट इंजिनियर वरती बोलणार आहोत. तर एक जनरल एक साईट कशी दिसते, कन्स्ट्रक्शन साईट, याचा एक नजारा आपल्या समोर प्रस्तुत आहे. तर आपल्याकडे इथे दोन, आय होप यू कॅन फॉलो माय कर्सर, दिस इज माय कर्सर, जस्ट फॉर युअर रेफरन्स. सो इथे आपल्याला काय दिसतंय बघा, साईट इंजिनियरनी बांधलेलं हे सगळं आहे, एवढे मोठे मोठे स्ट्रक्चर्स. सो इथे काय काय दिसतंय क्विकली ओव्हरलुक करूया. इथे आपल्याला एक बिल्डिंग दिसते 4 एक मजली अंदाजे. तो मे बी हाईट जास्त असल्याने आपल्याला आयडेंटिफाय नाही होणार, बट दिस इज अ कमर्शियल बिल्डिंग होपफुली. तर याच्यामध्ये वरती हे जे येलो कलरचं आपल्याला दिसतंय, व्हॉट इज दॅट, कॅन एनीबडी टेल मी. लेट दिस सेशन बी इंटरॅक्टिव्ह. मला पार्टिसिपेशन आवडेल सर्वांचं. तर मधून मधून मी चेक पण करेल की तुम्ही लोक अटेंटिव्ह आहात. ओके. सो कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज दिस येलो लाईन, यू कॅन सी हिअर, 2 लेयर्स मध्ये दिसतं बघा, काय. चॅट बॉक्स वर तुम्ही टाकू शकता. ओके. आय थिंक येस, क्रेन. ओके, नो प्रॉब्लेम. तर इथे हे जे दिसतं आपल्याला, इथे जी येलो लाईन दिसते, दॅट इज इंजिनियर्ड फॉर्मवर्क. आपल्याला फॉर्मवर्क नुसतं माहीत असतं आणि जनरली सर्वांना जे माहीत असतं ते लाकडी फॉर्मवर्क आहे. बट यु नो दिस इज व्हेरी हाय ॲडव्हान्स्ड टाईप ऑफ इंजिनियर्ड फॉर्मवर्क. याच्याबद्दल खूप मोठा एक वर्कशॉप कंडक्ट होऊ शकतो खरं तर. सो लेट अस नॉट गो इन टू दॅट डिटेल, बट एखाद्या हायराईज बिल्डिंगचं काम असलं तर आपल्याला काय काय कामं करायला लागतात. तर इंजिनियर्ड फॉर्मवर्क आहे. इथे आरसीसी एलिमेंट दिसत आहेत आपल्याला, है ना. स्लॅब आहे मध्ये, इथे उभे कॉलम्स आहेत, हा फ्लेअर वाला कॉलम आहे एक्सपॅन्डेड. नंतर हे स्लॅब्स आहेत, बीम्स आहेत. हे जे ब्ल्यू कलरचे जे लोखंडी वस्तू दिसत आहेत, दॅट इज स्कॅफोल्डिंग. इथे खाली काही इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट असतात. सगळ्यात वरती छतावर काय दिसतं आपल्याला, दॅट इज क्रेन्स. इथे या क्रेन वर चढवल्या जातात, त्याचे बरेच फायदे असतात. त्यांच्या कॅपॅसिटीज माहीत असायला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरला. सिमिलरली इथे सुद्धा आपल्याला दिसतं स्कॅफोल्डिंग. इथे तर आपल्याला अर्थवर्क वाले कामं पण दिसतात बघ. व्हॉट इज दिस इक्विपमेंट, दिस इज, आपण आपल्या साईटच्या भाषेत त्याला पोकलेन म्हणतो. हा इक्विपमेंट टाईप एक्सकॅव्हेटरचा आहे. तर हा माती खोदण्यासाठी आणि माती डिस्पोज करण्यासाठी या ट्रक्स असतात. यांना टिपर, लोडर असे ट्रक्स आपण वापरतो. हायवा एक प्रकार असतो. तर हे माती उकरतं आणि हे दूर नेऊन टाकतं. इथे आपला रेग्युलर प्लायवूडचा फॉर्मवर्क दिसतो. सो दिस ऑल एलिमेंट्स एका साईट इंजिनियरला या सगळ्यांबद्दल एक बेसिक माहिती तर मिनिमम असलीच पाहिजे ॲट द स्टार्ट ऑफ करिअर. बट ॲज यू गो ऑन प्रोग्रेसिंग इन युअर करिअर, हळूहळू आपण सिनियर होतो आणि ह्या सगळ्यांची डिटेल्ड माहिती आपल्याला आपोआप होते. सो चॅलेंजेस अभिन्न अंग आहे.
नॉर्मली सर्वीकडेच असतात. कन्स्ट्रक्शन साईटमध्ये तर खूप अनसर्टन्टीज आहेत. ते एक छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत आपल्या समोर. पहिल्या पिक्चर मध्ये काय दिसतं बघा आपल्याला, इथे एक्सकॅव्हेशन करून ठेवलेलं आहे. दिस इज प्रॉबेबली वन ऑफ द फर्स्ट ऍक्टिव्हिटीज इन अ कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट. इथे काय दिसतं आपल्याला, पाणी जमलेलं आहे. इज दिस गुड साइन और बॅड साइन? इथे पाणी जमलंय म्हणजे इथे कन्स्ट्रक्शनला अडथळा येणार. इथे दिसतंय प्लॉटमध्ये एक्सकॅव्हेशन करून ठेवलंय, पण पाणी असल्यामुळे इथे कॉन्क्रिटिंग होऊ शकणार नाही, फाउंडेशन बनवू शकणार नाही. तो साईट इंजिनियरला याच्यातून वे आउट माहीत पाहावं. ओके, माहीत असायला हवं आता मी काय करू, नाही कसं पाणी हे पाणी इथून कसं काढता येईल. सो ईच साईट इज युनिक. आज मी तुम्हाला जर म्हटलं की इथून फक्त एक पंप लावून डे वॉटरिंग करा, पण एखाद्या दुसऱ्या साईटला ते पण पॉसिबल नसतं. सो एव्हरी साईट इज युनिक. सो एक सोल्युशन सर्वीकडे नाही चालत, म्हणून आपल्याला आपलं डोकं वापरून कंडिशन प्रमाणे बघून आपल्याला सोल्युशन्स काढावे एका साईट इंजिनियर. सिमिलरली हिअर, आता आपल्याकडे जे काम करणारे लेबर कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्याकडचं आता हे वन ऑफ द, याला बल्ली म्हणतो, व्हॉट यू कॉल बल्ली, राईट. सो हे आपल्याला स्लॅबच्या खाली, प्रॉप इंग्लिशमध्ये प्रॉप म्हणतो. स्लॅबचं आपण शटरिंग केलेलं असेल त्याच्या खाली ही बल्ली लावतो. यू कॅन सी दिस इज अ डिफेक्टिव्ह पीस, राईट, डिफेक्टिव्ह पीस. एका साईट इंजिनियरचं इथे सुद्धा लक्ष पाहिजे. खाली आपण चालताना नजरेसमोर आणि वर बघतो, खाली आपलं दुर्लक्ष होतं, राईट. सो इथे खाली पण लक्ष देणं गरजेचं आहे. असं काही लावलेलं असेल आपल्याला काढायचं आहे. देन एक्सकॅव्हेशन करताना आता हे दिस इज अन इंडिव्हिज्युअल फुटिंग, त्याच्यासाठी बनवलेला खड्डा दिसतोय. इथे काय प्रॉब्लेम आलेला आहे सांगा. इथे काय होत आहे, जे आपण एक्सकॅव्हेटेड पिट आहे, एक्सकॅव्हेशनचा पिट आहे, याच्यामध्ये इथे जे एक्सकॅव्हेटेड पिटची जी वॉल आहे तिथून माती घसरते खाली. सो ह्याचं सुद्धा निवारण करावं लागेल तुम्हाला. ह्या वॉल्स स्टेबल कराव्या लागतील, इथे सपोर्टिंग करावं लागतं. ते कसं करणार, काय करणार, ह्याच्याबद्दल आपल्याला आयडिया आहे. आणि लास्ट इथे कॉन्क्रीटचे फॉर्म्स खोलल्यानंतर आपल्याला असं काही चित्र दिसतं इथे. सो दिस इज डिफेक्ट इन कॉन्क्रिटिंग. हे होऊ नये याच्यासाठी काय प्रिकॉशन्स घ्यायचे, एका साईट इंजिनियरचं हे बेसिक काम आहे. लेट अस मूव फॉरवर्ड. तर एक एक्सकॅव्हेशन आपण टेक्निकल पॉईंट बद्दल थोडाफार आज बोलणार होतो. सो हे पुणे मेट्रोचं कामाचा एक फोटो आहे. पुणे मेट्रो रेल्वे आपल्या सर्वांना आयडिया असेल की पुणे मेट्रोचं काम चालू आहे, अजूनही चालू आहे. एक स्वारगेटचं एक बस स्टॉप आहे, त्याच्या जवळच ही एक साईट आहे जिथे पुणे मेट्रोचं काम चालू आहे. इथे बऱ्याच गोष्टी दिसतात बघ. फाउंडेशनसाठी ही स्लाइड आहे. फाउंडेशन मध्ये आपल्याला एक नजारा कसा दिसू शकतो साईटचा, हे इथे आपल्याला समजतं. तर एक एक्सकॅव्हेशन काम चालू आहे इथे. आपल्याला इक्विपमेंट दिसत आहेत. आता मोजला आपण तर बघा किती एक्सकॅव्हेटर आहे. हा डार्क ऑरेंज बघा, 1 2 पाठीमागे 3, इथे 4, इथे 5 है ना. किती सारे एक्सकॅव्हेटर ऍट अ टाइम काम करतात बघा. आणि ह्यांनी एक्सकॅव्हेट केलेलं मटेरियल, सॉइल कुठेतरी दूर नेऊन डिस्पोज ऑफ करायची. आपल्याला किती पोकलेन्स लावायचे, किती एक्सकॅव्हेशनचं किती एमक्यूब क्वांटिटी आहे, त्याच्यासाठी किती एक्सकॅव्हेटर्सची गरज पडेल, आणि हे एक्सकॅव्हेटर्सला न थांबता काम करता यावं यासाठी हे ट्रक्स असे, यांना हायवा कंपनीची ही ट्रक आहे. बॅक पाठीमागे अनलोड होते, बॅक साईड अनलोड होते. तर हे किती ट्रक्सची गरज पडेल, तर ह्याची व्यवस्था आधी कॅल्क्युलेट करून साईटवरती असणाऱ्या स्टाफला माहित पाहिजे, इंजिनिअरिंग स्टाफ. सो लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज गोइंग ऑन हिअर, बट स्पेशली दिस इज रिगार्डिंग फाउंडेशन्स. फाउंडेशन बद्दलच बोलत आहोत आपण. तर थोडंसं एक इंट्रोडक्शन की एखादा फुटिंगचं काम आता इथे चालू आहे. आपल्याला काय दिसतं, इथे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. एक व्हिडिओ आपण प्ले करणार आहोत. तर त्याच्याबद्दल आपण बोलू. इथे हळूहळू मी प्ले करतो. बघा इथे काय दिसतं आता आपल्याला. इथे कॉलम दिसतात. कॉलमचं रिइन्फोर्समेंट बांधलेलं आहे. मेन बार्स त्याचे त्या ज्या आहेत या त्याच्या कॉलमच्या लिंक्स झाल्या किंवा रिंग म्हणतो आपण याला. नंतर इथे खाली लाकडी हे बॉक्स बनवलेले आहेत. हे शटरिंग आहे फुटिंगचं, आरसीसी फुटिंग्स. इथे काही लेबर काम करतायत. तर हा अर्धा कापलेला पाईप, दिस इज कॉल्ड अ शूट. याच्यातून कॉन्क्रीट येत आहे, पण कुठून येत आहे आपण बघूया. ओके,
कुठून येतं आपण बघूया. सो पे अटेन्शन. आता इथे काय दिसतं आपल्याला, दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्झिट मिक्सर. इथे गोल फिरत राहतो, हा ड्रम असतो एक छोटासा, हा गोल फिरत असतो बघा. तर याच्यामध्ये कॉन्क्रीट आहे, ओके, कॉन्क्रीट आहे आणि हे इथे पंप होत आहे खाली, बाहेर निघतंय आणि तेच आपल्याला खाली फुटिंगच्या बॉक्समध्ये पडतंय खाली. करेक्ट. बघा आता इथे आपल्याला बरेच फुटिंग दिसतात, एक्झिस्टिंग फुटिंग्स ज्या ऑलरेडी कास्ट करून झालेल्या आहेत. आरसीसी फुटिंग्स कास्ट करून झालेला आहे, अशा बऱ्याच फुटिंग्स आपल्याला इथे दिसत आहे ना. तर या गोष्टी, या आता इथे पाणी आहे, हे बहुतेक पावसाचं पाणी असावं लागेल, असेल कदाचित, किंवा यांनी इथे क्युरिंग केलेलं असेल. क्युरिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी, ज्याच्याबद्दल सुद्धा एका साईट इंजिनियरला माहित असायला. हे कॉलम्सचे मेन बार्स आहेत, हे रिंग्स आहेत. नंतर फुटिंगचे पण आपल्याला दोन प्रकार इथे दिसत आहेत, ओळखू शकता. व्हॉट टाइप ऑफ फुटिंग इज दिस? इथे माझा कर्सर बघा, दिस इज अ ट्रॅपेझॉइडल फुटिंग, करेक्ट. नंतर दिस इज व्हॉट? बॉक्स फुटिंग, है ना. इथे एकाच बॉक्स मध्ये दोन कॉलम आलेले आहेत, सो दिस इज अ कंबाईंड फुटिंग, है ना. इथे एक मोठी साईट आहे ही, आणि इथे एक्सकॅव्हेशनचा टाईप काय आहे, आपण इंडिव्हिज्युअल प्रत्येक फुटिंगसाठी एक खड्डा केलाय का? प्रत्येक फुटिंगसाठी एक खड्डा केलाय का? इथे नाही केलेला. इथे आपण एक कॉमन एक्सकॅव्हेशन केलेलं आहे. सो दिस इज द टाइप ऑफ मास एक्सकॅव्हेशन. पूर्ण साईट साठी मिळून एकच आपण एक्सकॅव्हेशन मोठं केलेलं आहे. हे केव्हा करावं लागतं, काय गरज आहे, इंडिव्हिज्युअल फुटिंग्स का नाही केल्या इथे? कारण एवढं सगळं खोदकाम करायला मोठा खर्च आला. इंडिव्हिज्युअल फुटिंगचे छोटे छोटे खड्डे का नाही केले इथे, है ना. या सगळ्या गोष्टींची एक अंदाज असायला हवं एका साईट इंजिनियर. पुढे बघूया. इथे कॉन्क्रीट पडतंय, तुम्हाला दिसतंय, ट्रान्झिट मिक्सर मधून येत आहे, खाली पडतंय. ते लेबर त्याला ओढतायत, प्रॉपर त्या शटरिंगचा बॉक्स आहे खाली, फुटिंगची शटरिंग लावलेली आहे खाली, त्याच्यामध्ये पसरवतायत. आता हा माणूस, निळ्या शर्टवाला माणूस बघा, हातामध्ये काय त्याला म्हणतात नीडल व्हायब्रेटर. काय गरज आहे, आतमध्ये एअर पॉकेट्स राहायला नको, प्रॉपर कॉम्पॅक्शन झालेलं पाहिजे, अदरवाईज स्ट्रेंथ मध्ये लॉस येईल, राईट. तर ही फिरवावी लागते नीडल व्हायब्रेटर, ओके, त्याच्याने कॉम्पॅक्शन प्रॉपर होतं. अजून काय दिसतंय बघा इथे. आता इथे हा माणूस काहीतरी करतोय मोजमाप. हा काय करतोय, कॉलमचं सेंटर बरोबर झालेला आहे का नाही, कॉलम्स, या फुटिंगचा बॉक्स जो आहे खाली याच्या सेंटरला आलेला आहे किंवा नाही, हे तो चेक करतोय. आणि मग आता हे बघा, इथे हे स्लोप देतील. आता याला आधी फक्त कॉन्क्रीट पडलं, आता याला स्लोप देऊन काय करतील, ते लेवल करतील, ट्रॅपेझॉइडच्या शेप मध्ये आणतील त्याला हे लोक. काही गोष्टी आता इथे चुकीच्या घडताय, खाली पडताय बघा, इथे कॉन्क्रीट खाली पडतंय, मातीमध्ये मिक्स होतंय. दीज आर सम प्रिकॉशन्स टू बी टेकन. साईट इंजिनियरचं लक्ष असायला हवं, लेबरला त्याचं इम्पॉर्टन्स नसतं, आपल्याला लक्ष असायला हवं, नाही. पुढे बघूया. त्या माणसाने आता याचा कॉलमचं सेंटरिंग केलेलं आहे. कॉलमचा सेंटर म्हणजे फुटिंगचा बॉक्स त्याच्या सेंटरला आलेला आहे. बऱ्याच फुटिंग लावल्या. आता इथे ही बघा, इथे बरेच फुटिंग दिसत आहेत. अशा प्रकारे एक फाउंडेशनचं काम आपण एक छोटासा व्हिडिओद्वारे काय काय ऍक्टिव्हिटीज याच्यात इन्व्हॉल्ड असतात शॉर्ट मध्ये आपण पाहिलं. पुढे वळूया. एकदा आता फुटिंग झालं की वर येतो आपण, तर लॉजिकल सिक्वेन्स प्रमाणे फुटिंगच्या वरती काय येतं, वरती आल्यानंतर जमिनीच्या वरती प्लिंथ येते. प्लिंथ मधल्या ऍक्टिव्हिटीज काय काय असतात हे आपल्याला एका साईट इंजिनियरला माहित असायला. तर फुटिंग मध्ये, प्लिंथ मध्ये आपले कॉलम्स खालचे जे होते, स्टील बांधून ठेवलं होतं, त्याचं कॉन्क्रिटिंग करून, हे आता बघ, ते तुम्हाला हे रेनफोर्समेंट स्टील दिसतंय वरती आलेला, इथे प्लिंथचं पीसीसी चालू आहे, त्याच्याबद्दल थोडंसं माहिती घेऊ. बघा, प्लेन फिनिशिंग करतोय हा पीसीसी. हे कॉलमचे बार्स खालून वरती आलेले,
त्याच्या खाली हे दगड, दिस इज कॉल्ड ॲज रबल सोलिंग. इथे बघा कॉन्क्रीटचं मिक्सिंग होत आहे मिक्सर मशीन मध्ये, याला म्हणतात गाडा. ओके, व्हील बकेट, व्हील बॅरो, याच्यामध्ये कॉन्क्रीट आणतायत आणि इथे ओततायत. हा मिस्त्री आहे, हा त्याचं लेवलिंग करतोय. प्लेनचा टॉप म्हणजे हा बीम आहे, प्लेनचा बीम आहे, याच्या टॉपला ह्या पीसीसीचा टॉप मॅच करतोय. These are the technical points which a site engineer has to observe and check. करेक्ट, खाली वर नको व्हायला, सेम लेवलला मॅच झालं पाहिजे. रबल सोलिंग याच्यावरती हे सगळं कॉन्क्रीटिंग होत आहे. आपल्याला आता याच्यामध्ये फायनल फिनिश कशी येते बघूया. त्यात काही जास्त नाहीये, पुढे सरकवतोय. हे दगडाशी रचतो आपण आणि ह्याच्यावरती पीसीसी करतो. हे दगड खालून आहेत का ग्राउंड लेवल पासून, तर नाही. त्याच्या खाली मुरुम असतो, आपण मुरुमचं फिलिंग करतो, त्याच्यावर हे रबल सोलिंग, त्याच्यावर हे पीसीसी, अशी बनते आपली प्लेन. ओके, व्हेरी बेसिक पॉइंट्स. पाणी ओलं का करतोय, का करतोय ओलं? ऑलरेडी कॉन्क्रीट मध्ये तर पाणी आहे, तरी सुद्धा हा आता या सोलिंगला पण ओलं करतोय बघा, थोडस त्याच्यावरही पाणी टाकतोय. काय गरज आहे बरं? या बेसिक गोष्टी आहेत, साईट इंजिनियर शुड बी अवेअर. आता किती छान फिनिशिंग केली आणि इथे हळूहळू ही सगळी साईट फिनिशिंग करून असं करून आपली पीसीसी पूर्ण होईल प्लेन. मग पुढचा एक स्टेप काय ते, एकदा हे झालं की आपण असं समजू आपण वरती आलो. हे करता करता आता आपण वरती आलेलो आहोत. आता हे काय आहे, आपल्याला दिसतंय स्लॅब. करेक्ट, स्लॅब दिसतोय आता आपल्याला. स्लॅब मध्ये काय दिसतंय बघा, इथे रेनफोर्समेंट स्टील बांधलेला आहे, मेन बार्स, डिस्ट्रीब्युशन बार्स, हे दोन्ही माहीत पाहिजे. मग स्लॅब ओळखता आला पाहिजे, वन वे आहे की टू वे आहे, त्याची गरज काय, त्याचा उपयोग काय. मग स्लॅबच्या खाली इथे सेंटरिंगच्या प्लेट. सो दिस इज द सेंटरिंग मटेरियल, दीज आर द MS प्लेट्स. हे कुठे लावतो आपण, स्लॅबच्या खाली सपोर्ट म्हणून लावतो. त्याच्यामध्ये ह्या काळ्या लाईन्स, काळ्या पाईप्स काय दिसत आहेत, दीज आर ऑल इलेक्ट्रिकल कॉन्ड्युइट्स. आजकाल कन्सेल्ड वायरिंग होते, आपल्याला सर्वांना माहित असेल ना. बाहेर जुन्या काळात काय होत्या, बिल्डिंग्स, सगळे पाईपलाईन्स बाहेर असायचे इलेक्ट्रिसिटी. आता काय होतं, स्लॅब मध्ये कन्सील होतात. कन्सील म्हणजे हिडन. सो दीज पाईप्स आर हिडन इनसाइड द स्लॅब. स्लॅबचं कॉन्क्रीटिंग होण्याच्या आधी आपल्या या लाईन्स ले झालेल्या पाहिजे. तर हे माणूस तेच काम करतात. बाकी इथे सेंटरला जो डक दिसतो कसला असेल, हा आहे स्टेअर केसचा डक. इथे स्लॅबचं कटआउट आहे, इथे नाहीये स्लॅब. इथे मध्ये मध्ये या ज्या लाईन दिसतात बघा, स्लॅब मध्येच बीम आहे. आणि कॉन्क्रीटिंग हा जो विषय आहे, हा स्लॅब आणि बीम एकत्र केला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन. एकाच वेळेला कास्ट होतात स्लॅब आणि बीम, त्यामध्ये जॉईंट यायला नको. आता हे कॉन्क्रीटिंग हा जो विषय आहे स्लॅबचा, हा किती प्रकारे करू शकतो बघ. मेजर 2 वेज आहेत, त्याच्याबद्दल माहित असायला हवं की एका कास्ट इन सिटू म्हणजे कास्ट इन प्लेस म्हणजे कास्ट ऑन साईट, साईट वरतीच बनवला. मिक्सिंग ऑफ द कॉन्क्रीटचे रॉ मटेरियल जे असतात त्याचं मिक्सिंग कुठे होत आहे, ऑन साईट, है ना. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज कास्ट इन सिटू. सिटूचा अर्थ साईट असं म्हणा. कास्ट इन सिटू म्हणजे त्याचं मिक्सिंग ऑन साईट झालेलं आहे, प्लेसिंग पण ऑन साईट झालेलं आहे. कॉन्क्रीट पोतलं ऑन साईट, बनवलं ऑन साईट, असा फरक आहे. ऑन साईट बनवण्याचे किती पद्धती आहेत, एक तर जुन्या काळात बनवायचे किंवा आजही छोट्या कामांसाठी बनवतात, हँड मिक्सिंग करतात, है ना, डेपो बनवतात लेबर लोक. किंवा दुसरा ऑप्शन आहे मिक्सर मशीन लावून, है ना. त्याचा एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत कसं दिसतं. मग प्लेसिंग करताना कसं करता येईल, खालचं काम असेल तर आपण साधं पाट्यांनी टाकतात लोक किंवा व्हील बॅरोनी, गाडाने. आणि जर वरचं काम असेल, समजा स्लॅबचं कास्टिंग करायचं आहे, तर आपल्याला लेफ्ट हँड पुली अरेंजमेंट लावावी लागते. आपण या दोघांचा ऑप्शन बघणार आहोत इथे.
दुसरा एक ऑप्शन आहे की RMC. So what is the long form of RMC? Can anybody tell me what is the long form of RMC? RMC म्हणजे रेडी मिक्स कॉन्क्रीट. रेडी मिक्स कॉन्क्रीट है ना. याचं मिक्सिंग कुठे होतं बघा, आता फरक लक्षात येईल तुम्हाला. कास्ट इन सिटू कॉन्क्रीटिंग म्हणजे काय, साईटवरच मिक्स केलेला आहे. पण RMCचं मिक्सिंग कुठे होत आहे, RMCच्या प्लांटमध्ये, कंट्रोल्ड मेथड. ओके, थोडं सुद्धा पुढे मागे होत नाही, क्वांटिटी जशा असायला हवा तशाच येतात. आणि प्लेसिंग कुठे होत आहे, ऑन साईट. प्लेसिंग कसं होत आहे, RMC कॉन्क्रीटचं प्लेसिंग वेगळा प्रकार, पंप आणि पाईप लावतो, त्याचं सुद्धा डेमो बघणार आहोत आता आपण. ओके, तर हे असं काहीतरी चित्र दिसतं जेव्हा आपण मिक्सर मशीनने कॉन्क्रीटिंग करतोय, मिक्सर मशीनचा वापर करून कॉन्क्रीटिंग करतोय, तर हे असं चित्र दिसतं. आता इथे छोटंसं एक एक्झाम्पल मला द्यायचं आहे तुम्हाला. इथे बघा, सिमेंट बॅग इथे दिसत आहे. नॉर्मली आपण सिमेंट बॅग कुठे टाकतो, आपल्या स्टोर रूम मध्ये असतात की नाही. सिमेंटचं स्टोर आपण बनवतो साईटवर, उघड्यावर ठेवतो का सिमेंट बॅग्स? आपण उघड्यावर ठेवतो का सिमेंट बॅग्स? नाही ठेवत है ना, स्टोर रूम मध्ये ठेवतो, सिमेंटच्या स्टोर मध्ये आपण ठेवतो. मग आता इथे काय उघड्यावर का पडलेलं आहे, कारण की आता कॉन्क्रीटिंग करायचं आहे. समजा सिमेंटचं स्टोर माझं 100 मीटर लांब असेल, तर काय करणार, एक एक बॅग लेबर उचलून आणेल का? एवढा वेळ नसतो. एकदा हे मिक्सर मशीन सुरू झालं की कॉन्स्टंटली त्याच्यामध्ये मिक्सर सिमेंटच्या बॅग्स होतच राहाव्या लागतात. तर हा कॉन्क्रीट मिक्स करेल आणि वर पाठवेल, लिफ्टनी वर पाठवेल. तर हे रिकामं राहायला नको, सो इथे सिमेंटच्या बॅग्स आधीच आणून ठेवायला. ओके, आधीच आणून ठेवाव्या लागतात, सगळ्यांनी आणा. आता किती आणायच्या हे कशावर डिपेंड करेल, किती बॅग आणून ठेवायच्या. एका साईट इंजिनियरला याचं कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. एक छोटंसं उदाहरण घेऊ. मी थोडंसं एक साईटचं आपला स्क्रीन चेंज करतोय, एक थोडंसं होल्ड करा प्लीज. मी आपल्याला एक एक्झाम्पल आपण वर्किंग करून दाखवतो. I hope everybody can see my Excel sheet. Yes, sir. Thank you. तर हाऊ टू कॅल्क्युलेट, एका साईट इंजिनियरला समजा आज मला स्लॅबचं कास्टिंग करायचं आहे. बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवतोय. आता आपण जो स्लॅब वरती पाहिला त्याचं कास्टिंग करायचं आहे. तर मला काय करावं लागेल, साईट इंजिनियरला आधीच कास्टिंगच्या आधीच सिमेंटच्या बॅग्स किती लागतील ते कॅल्क्युलेट करून मिक्सर मशीनच्या जवळ आणून ठेवावे लागतील. म्हणजे काय होईल की मिक्सर मशीन रिकामा नको राहील. एकदा सुरू झालं की एका मागे एक त्याच्यामध्ये सिमेंटच्या बॅग्स पडल्या पाहिजे, सिमेंट सोबत सँड अँड ॲग्रिगेट ऑल्सो, राईट. आता याचं कॅल्क्युलेशन कसं करता येईल साईट इंजिनियरला, एक छोटंसं एक्झाम्पल बघू. तर एक ब्रास नावाचं एक युनिट असतं. आपण कॉलेजमध्ये जे आपल्याला नाही शिकवत, पण साईटवरती हे युनिट वापरले जातं. परत त्याच्यात कन्फ्युजन असं असतं की ब्रास हा शब्द आपण वापरतो एरियासाठी सुद्धा किंवा व्हॉल्यूमसाठी सुद्धा. त्या व्हॉल्यूम मध्ये पण मी ब्रास नाही, त्याचे कन्व्हर्जन्स कसे करायचे हे आपल्याला माहित आहे ना. तर साईटवर काम करताना हे सगळे वापरावे लागतात, आपल्याला हे कन्व्हर्जन जमले पाहिजे. सो लेट अस कन्सिडर हा स्लॅब आपला 1000 स्क्वेअर फूटचा होता, म्हणजे 10 ब्रास, राईट. आणि आपण याच्यात वापरलेलं कॉन्क्रीटचं ग्रेड M20 ग्रेडचा कॉन्क्रीट. आपल्याला माहिती आहे M20 ला 7.87, 7.9, 8 बॅग्स, राऊंड फिगर 8 बॅग्स आपल्याला कन्झम्पशन असतं. 1 क्युबिक मीटर M20 ग्रेडचं कॉन्क्रीट बनवायला सिमेंट लागतात 8 बॅग. त्याचं प्रोपोर्शन असतं 1:4. आय एम सॉरी, इथे M15 ला 1:4 लागतं. इथे 1:1.5:3 आहे, हे मी करेक्शन करतो. आता हे 1000 स्क्वेअर फीट, 10 ब्रास म्हणजे 1000 स्क्वेअर फूट प्लॅन एरिया. आता माझं जर बंगल्याचं काम आहे, समजा 1000 स्क्वेअर फूटचा म्हणजे 10 ब्रासचा स्लॅब आहे, तर मला किती सिमेंटच्या बॅग आधीच आणून ठेवाव्या लागतील मिक्सर मशीनवर. आता हे माहीत पाहिजे. तर आपल्याला याच्यासाठी काय करायचं, अजून थर्ड डायमेन्शन पाहिजे, दॅट इज थिकनेस ऑफ द स्लॅब. तर नॉर्मली आपण 5 इंची स्लॅब करतो. 5 इंच म्हणजे 125 mm. आता हे 1000 स्क्वेअर फूट गुणिले 5 इंच केलं तर 417 क्युबिक फूट.
417 क्युबिक फूट आलं, त्याला डिवाइड बाय 100 केलं तर हा व्हॉल्यूम मधला ब्रास निघतो. अंडरस्टँड? तेव्हाही तुम्ही फॉर्म्युला बघू शकता. डिवाइड बाय 100 केलं क्युबिक फूटला तर माझं निघतंय क्वांटिटी ऑफ कॉन्क्रीट इन व्हॉल्युमेट्रिक ब्रास. इथे ब्रास काय होता? प्लॅन एरिया होता L इंटू बी स्लॅबचा, लेंथ इंटू विड्थ. करेक्ट? इथे काय? लेंथ इंटू विड्थ मल्टिप्लाइड बाय थिकनेस, ऑल 3 डायमेन्शन. सो व्हॉल्यूम इथे मिळतं. करेक्ट? तो इथे आलेलं आहे आपल्याला 4.79 क्युबिक मीटर. हे कसं आलं? ब्रासला कन्वर्ट करता आलं पाहिजे आपल्याला क्युबिक मीटर्स मध्ये. तर क्युबिक मीटर मध्ये कन्वर्ट करायला आपल्याला 2.83 ने मल्टिप्लाय करावं लागतं, जी ब्रासची क्वांटिटी आहे. असं करून हे केलं तर आपल्याला क्युबिक मीटर आले. सो टोटल हा जो स्लॅब आपल्याला प्लॅन एरियामध्ये 1000 स्क्वेअर फूट दिसत होता किंवा 10 ब्रास दिसत होता, त्याचा टोटल व्हॉल्यूम मला आता मिळालेलं आहे इन टर्म्स ऑफ क्युबिक मीटर. करेक्ट? आता याच्यातून मी सिमेंटची क्वांटिटी इझिली काढू शकतो. कसं? 8 बॅग लागतात एका क्युबिक मीटर कॉन्क्रीटला, M20 ग्रेडच्या कॉन्क्रीटला. तर मला इथे 11.79 क्युबिक मीटरला किती लागते? व्हेरी सिंपल, 11.79 मल्टिप्लाइड बाय 8 बॅग्स, असं करून 94 बॅग. राईट? आता मी थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की आपण नुसता स्लॅब नाही कास्ट करत, एकाच वेळेला आपण स्लॅब आणि बीम पण ऍड करतो, कास्टिंग करतो. तर मला सिमेंटच्या बॅग फक्त स्लॅबसाठी आणून पुरतील का? नाही पुरणार, है ना? तर मला स्लॅबसाठी लागणारं सिमेंट प्लस बीमसाठी लागणारं सिमेंटच्या बॅग्स आणून ठेवावं लागतील आधीच. तर बीमचं एक कॅल्क्युलेशन असं असतं की जेवढं स्लॅबला लागतं त्याच्यामध्ये 30% ऍड केलं, 30% जर ऍड केलं तर बीमची क्वांटिटी निघते. असं करून मला टोटल बॅग्स आज आणून ठेवाव्या लागतील 123. शॉर्टली घेतोय. ऑफकोर्स हे डिटेल कॅल्क्युलेशन आपल्या साईट इंजिनियरच्या कोर्समध्ये डिटेल शिकवलं जातं, पण हे तोंडपाठ पाहिजे एका साईट इंजिनियर. ते कॅल्क्युलेशन्स पटकन करता आले पाहिजे. डिपेंडिंग ऑन व्हॉट इज द थिकनेस ऑफ द स्लॅब, याच्यावरून टोटल सिमेंट बॅग्स किती लागतील हे काढता आलं पाहिजे. आणि हे साईटवर उभ्या आहे. यू डोंट नीड एनी एक्सेल शीट फॉर दिस, गरजच नाही पडली. तर हे हळूहळू एक्सपर्टाईज घेत. सो लेट अस अगेन मूव टू अवर PPT. मी परत एकदा थोड्या वेळासाठी होल्ड करतोय स्क्रीन. ओके, आपण परत आलेलो आहोत आपल्या स्क्रीनवरती. तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, इथे सिमेंटच्या बॅग आधीच आणून ठेवलेल्या आहेत. किती? 123. आता हे पाण्याचा ड्रम आहे, हे पाणी याच्यात टाकावं लागतं. सिमेंट, सँड आणि ऍग्रीगेट मिक्स होतं, हा गोल फिरतो हा ड्रम, मग हा टिल्ट होतो. इथे लिफ्ट आणि पुलीची अरेंजमेंट आहे आणि ती लिफ्ट घेऊन जाते वरती स्लॅबवर. आपण पुढे एखादं सॅम्पल बघूया. आता बघा, ही लिफ्टनी वरती आलेला आहे. आता इथे एक छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवतोय. बघा, तर हे लिफ्टनी वरती आलेला आहे कॉन्क्रीट, राईट, जे मिक्सर मशीन मध्ये खाली बनवलं. इथे काय दिसतंय? रेल्स आहेत त्याच्यावरती ती गाडी रेल्वे गाडी सारखी चालेल त्या हॉपर. मिस्त्री काम करतायत बघा, है ना? कॉन्क्रीट जे वरून खालून वरती येत आहे त्याला पसरवायचं काम आहे. ही गाडी रेल्वे वॅगन सारखी जाते. हे ट्रॅक्स आहेत किंवा याला रेल्स म्हणतो, याच्यावरून ती गाडी जाते. वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्क्रीट पोहोचवण्यासाठी याचा उपयोग होतो. अदरवाईज दुसरा ऑप्शन काय आहे की जे तुम्ही आपण प्लेनच्या वेळेला जे गाडा पाहिला है ना, त्याच्यामध्ये ओतलं जातं आणि तो माणूस त्या गाड्याला घेऊन पुढे पुढे सरकतो. इथे त्याचं काय नुकसान होईल बरं? इथे काय होईल? ते गाडे जर वापरले तर अजूनही वापरतायत, पण त्याचं नुकसान काय आहे की हे स्टीलवरती माणूस चालतो, है ना? रिएन्फोर्समेंट स्टील दाबल्या जाऊ शकतं, त्याच्या खालचे कव्हर ब्लॉक्स तुटू शकतात, कव्हर कमी होऊ शकतं. सो याला खालची जी अरेंजमेंट आहे, पाईप तुटू शकतात, कॉन्ड्युइट दिसतात ना इलेक्ट्रिकल, ते तुटू शकतात. सो हे अवॉइड करायला हे थोडंसं केअरफुली आपण करू शकतो. याच्यामध्ये खालून वर आलेलं, या हॉपर मध्ये आलेलं कॉन्क्रीट इथून हा घेऊन जाईल आणि इथे जाऊन प्लेस करेल.
हे असा एक नजारा दिसतो एका स्लॅब कास्टिंग चालू असताना स्लॅबवरती. परत तुम्हाला इथे निडल व्हायब्रेटर दिसते बघा, ही मागून. आता हे बघा, हे रेलवरती घेऊन चाललाय, खालून कॉन्क्रीट आलं, आता हे ओततील, है ना. हे ओतल्यानंतर इथे लेबर आहे ते पसरवतात, आणि हा इथे मिस्त्री दिसतोय बघा, त्याचं काम काय आहे, फक्त जे कॉन्क्रीट येऊन पडलं आहे त्याला फिनिशिंग करणे. आणि किती फिनिशिंग करतो त्याची लेवल त्याला महत्वाची. जेवढं स्लॅबची डेप्थ आहे तेवढंच त्याला कॉन्क्रीट घ्यायचं, एक्स्ट्रा कॉन्क्रीट चालणार नाही. सो दीज पॉइंट्स साइट इंजिनियर इथे कायम उभा पाहिजे, है ना. जबाबदारी आहे. हे लेबर लोकांना जास्त टेक्निकॅलिटीज माहीत नसतात. आपल्याला इथे उभं राहून चेक करणं वेळोवेळी, कुठे तो बरोबर कॉम्पॅक्शन करतोय, इथे निडल व्हायब्रेटर बरोबर फिरवतोय, इथे काही तुटतंय, पाईप तुटतोय का, त्याच्यावरून तो चालतोय का, कव्हर ब्लॉक तुटलेत का, मेनी थिंग्स, खूप गोष्टींचं आपल्याला लक्ष द्यावं लागतं इथे, है ना. इथे बरेच माणसं इथे उभे असतात स्लॅबवर. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, हा जर 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब असेल तर याला लागणारं सगळं सिमेंट अलॉंग विथ द बीम्स. इथे मध्ये बीम असते, इथे बीम दिसते बघा, फॉलो माय कर्सर, स्लॅब मध्येच बीम, तर एकत्रच ते कॉन्क्रिटिंग होतं. इथे कॉन्क्रिटिंग पडलं, आता हे खाली पण जात आहे बीम मध्ये, इथे खाली बीम आहे, याच्या खाली स्लॅब टॉपलेट, याच्या खाली बीम आहे, है ना. मेनी पॉइंट्स यू हॅव टू बी अवेअर ऑफ. पुढे पाहूया. आता दुसरा एक ऑप्शन मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मिक्सिंग विथ RMC, ट्रान्झिट मिक्सर, है ना. ट्रान्झिट मिक्सर काय असतं, जे RMC घेऊन येतात फॅक्टरीमधून किंवा RMC प्लांटमधून आपल्या साईटवर घेऊन येतं, आणि ते आपण RMC कसं प्लेसिंग करायचं इथे बघा. आधी तर इथे काय होतं, ट्रान्झिट मिक्सरने पंपिंग होतं. बघूयात आपण हे कसं दिसतं. आता हे ट्रान्झिट मिक्सर वरती उभा राहून घेतलेला व्हिडिओ, ओके. तो जो गोल ड्रम फिरतो ना, त्याच्यातून बाहेर निघतंय कॉन्क्रीट, स्क्रीन थ्रू मध्ये जात आहे, ह्या पाईप थ्रू बघायचं, है ना. हा पाईप इथे टी लावावा लागतो, सॉरी बेंड लावावा लागतो 90 डिग्रीचा, आणि तो वरती गेलेला आहे. तर इथे हाताचं काम फार कमी आहे. हे साईट मॅनेजर किंवा साईट इंजिनियर म्हणूया यांना, लक्ष कायम असलं पाहिजे. ट्रान्झिट मिक्सर मधून कॉन्क्रीट बाहेर निघतंय, या पाईप मधून वर पोहोचवल्या जाते, है ना. इथे लिफ्टची गरज नाहीये. आता जेवढं कॉन्क्रीट पोचलं बरोबर झालं तर आता मशीननी आणि बंद केलं, इथे नॉब त्याचा बंद केला. इथे पुढे पंप आहे, त्यामुळे तो पुश होतोय वरती, आपोआप थोडी जाईल ना, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे, इथे पंप पण लागतात. इथं ट्रान्झिट मिक्सर झालं, आणि पुढे पंपद्वारे इथे फोर्सफुली याला वर पाठवलं जातं, प्रेशर डेव्हलप होतं, प्रेशर त्याच्याने वर पाठवलं जातं. तर एवढे व्हिडिओज बघितल्यानंतर आपल्याला आयडिया आली असेल की एका साईट इंजिनियरला किती गोष्टी लक्षात ठेवाव्या, किती गोष्टींवरती लक्ष द्यावं. एक लास्ट व्हिडिओ बघूयात. आता हे कॉन्क्रीट तुमचं वर आलेलं आहे, RMC वाला कॉन्क्रीट आहे, आणि पंपद्वारे याला वरती पंपिंग करून स्लॅब वरती ओतताय, है ना. हा पाईप मुव्हेबल राहतो, जिथे मला ओतायचं आहे कॉन्क्रीट तिथे हा फिट केला. ह्याचा थोडासा एक शॉर्ट व्हिडिओ बघूया. बघा, खालून पंपिंग होत आहे म्हणून ते कॉन्क्रीट इथे बाहेर ऑटोमॅटिक पडतं. तर इथे वरती लिफ्ट अँड पुलीची अरेंजमेंटची गरज नाहीये, इथे आपलं डायरेक्ट पडतं, है ना. सो विल मूव्ह फॉरवर्ड. इथे परत तेच मिस्त्रीचं काम आहे की याला फॉरवर्ड करायचं, पसरवायचं आणि लेवलिंग करायचं, फिनिशिंग. विल मूव्ह फॉरवर्ड क्विकली. आता दुसरीकडे प्लेस केला बघा कॉन्क्रीट पंप, बीम्स आहे. तर बघा, आता आपण एवढं सगळं पाहिलं, तुम्हाला आता अंदाज आला असेल काय काय स्किल्सची गरज आहे. मूव्ह थ्रू द स्किल्स रिक्वायर्ड. कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस काय काय आहे त्याच्याबद्दल थोडं अंडरस्टँडिंग पाहिजे. त्याला लागणारे लेबर, मटेरियल, मशिनरी, त्यांचा लॉजिकल सिक्वेन्स, काय काय ऍक्टिव्हिटीज असतात, डॉक्युमेंटेशन काय काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी एका साईट इंजिनियरला माहीत असायला लागतात. आणि प्लस त्याच्यासोबत आपल्यामध्ये काही क्वालिटीज, फिजिकल स्टॅमिना खूप लागतो, ऊन पाऊस वारा आपल्याला उभं राहतो. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. की खूप हेक्टिक लाईफ असतात आणि मल्टीटास्किंग करत राहतो.
तर आपला कोर्स करण्याचा काय बेनिफिट आहे? तर आपला कोर्स तुम्हाला तयार करतो, कॅन्डिडेट्सला तयार करतो इफेक्टिव्हली हँडल करायला या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण ज्या पाहिल्या हे छोटीशी एक झलक होती मित्रांनो. सो साईट इंजिनिअरिंग इज अ लॉट मोर. खूप काही गोष्टींची नॉलेज असायला लागते. त्याच्यापैकी आपण एक छोटीशी झलक पाहिली काही स्लाइड्सद्वारे, काही व्हिडिओजद्वारे. तर एक स्ट्रॉंग फाउंडेशन आपल्याकडे बिल्डअप होईल कॅन्डिडेट्सला. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज पूर्ण मिळतो आणि कॉन्फिडन्स डेव्हलप होतो कॅन्डिडेट्समध्ये की साईटच्या ऍक्टिव्हिटीजचं थरो नॉलेज आणि कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आणि कॅन्डिडेट जर ट्रेंड असेल, मी आधीच सांगितलं, कॅन्डिडेट ट्रेंड असेल तर जॉबचे चान्सेस वाढतात, चांगली सॅलरी मिळण्याचे चान्सेस वाढतात आणि करिअर ग्रोथ व्हेरी फास्ट. आपल्या कोर्समध्ये आपण कसं करतो, कॉम्बिनेशन ऑफ ट्रेनिंग ऑन कन्स्ट्रक्शन फंडामेंटल. बेसिक आपण फंडामेंटल्स तर क्लिअर करतो आणि हे सगळे मित्रांनो, हे सगळे फंडामेंटल्स म्हणजे प्रॅक्टिकल कन्सेप्ट आपण शिकवतो. पुस्तक तर तुम्ही ऑलरेडी शिकलेले असतात, पण प्रॅक्टिकल कन्सेप्ट आपण आपल्या कोर्सद्वारे कव्हर करतो सगळ्या, राईट फ्रॉम एक्सकॅव्हेशन लाईन आउट पासून फिनिशिंग आयटम्स पेंटिंग पर्यंत. फंडामेंटल्स क्लिअर करतो अलॉंग विथ फ्रिक्वेंट साईट व्हिजिट. साईटवरती नेऊन तुम्हाला हे सर्व दाखवलं जातं, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन मिळतं आणि सगळे प्रॅक्टिकल आस्पेक्ट शिकवले जातात. बऱ्याच थंब रूल्स असतात जे साईट इंजिनिअरिंग साईटवरती काम करणाऱ्या इंजिनियर्सला माहीत असायला पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज मिळतं. आणि सगळे टॉपिक्स आपण कव्हर करतो एका नॉर्मल कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टला. ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड असतात, आपण सगळ्यांवरती प्रॅक्टिकल ट्रेनिंग. त्याच्यामध्ये क्वालिटी चेक्स काय काय करावं लागतात, जसं सँडच्या टेस्ट झाल्या, कॉन्क्रीटच्या टेस्ट झाल्या, है ना, या सगळ्या गोष्टी आपण मटेरियल टेस्टिंग बद्दल पण माहिती. फॉर्मवर्क एक निग्लेक्टेड टॉपिक असतो, फार कमी लोकांना त्याचा अंदाज येतो. फॉर्मवर्क सुद्धा आपण कव्हर करणार. आणि प्लस काय काय रिपोर्ट, डेली रिपोर्ट पण बनवायला लागतात साईटवरती काम करणाऱ्या इंजिनियर्स. हे सर्व मित्रांनो, हे सगळं काही आपल्या कोर्समध्ये कव्हर होणार. सो विथ दॅट आय विल लाईक टू कन्क्लूड. अँड आता काही प्रश्न असतील, छोटेसे काही साईट व्हिजिटचे फोटोज आहेत. आता हे रेनफोर्समेंटचे डिटेल्स दाखवायला आपण एक साईट व्हिजिट केली होती पंचवटीमध्ये. तर हे काही त्याचे शॉर्ट फोटोज आहेत. बार बेंडिंग कसं केलेलं आहे, स्टील चिरिंग कशी बांधली आहे, इथे स्लॅबचं बॉटम कसं दिसतंय, है ना, कशाला कुठल्या एलिमेंटला काय म्हणतो, इथे बार बेंडिंग आणि हे सगळं कटिंग इथे दिसतं. अशा डिटेल्ड साईट व्हिजिट्स प्रत्येक ऍक्टिव्हिटी कव्हर करण्यासाठी आपण अरेंज करत असतो. सो आपण we shall open the session for Q&A. And thank you from my side. That is all about our site engineering course, and that is all from my side. थँक्यू Over to you, sir. येस. सो आता आपण क्वेश्चन्सला स्टार्ट करूयात. Yes. सो त्यांना क्वेश्चन्स आहे, प्लीज चॅट बॉक्स वरती टाका सगळेजण. आणि माझ्याकडे काही क्वेश्चन्स ऑलरेडी आहे. Yes. सो फर्स्ट क्वेश्चन असं आहे की एक नॉन टेक्निकल पर्सन हा कोर्स जॉईन करू शकतो का? म्हणजे त्यांना एक स्वतःचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं साईट सुरू करायची, बिल्डरशिप सुरू करायचं आहे, तर हे Okay. त्यांना या कोर्स करता येईल का? म्हणजे समजेल कसं? आता मला सांगा, आपण साईटवरती जेव्हा काम करतो ना, तर साईटवरती सुपरवायझर्स असतात, है ना, नंतर लेबर असतात. ह्या लोकांना जर कळू शकतं तर तुम्हाला का नाही कळू शकत, है ना. तर असं काही नाही की इंजिनिअरिंगची डिग्री, पण ऑफकोर्स इतरांपेक्षा जे इंजिनियर्स आहेत त्यांच्यापेक्षा नॉन टेक्निकल पर्सनला थोडंसं डेडिकेशन जास्त लागतं. समजेल हे नक्की, परंतु थोडंसं एफर्ट जास्त लागतील आणि त्यांच्या साईडने डेडिकेशन जरासं जास्त लागतं समजून घेण्यासाठी. आपण ते सगळं कव्हर करू शकतो. वी कॅन ट्रेन नॉन टेक्निकल पीपल ऑल्सो. आणि ऍक्च्युली मी सांगू इच्छितो की आपण अशोकाचे 1996 पासून कोर्स घेतोय. आणि मेजॉरिटी तुम्ही जर का सक्सेस स्टोरीज बघितले, जे मोठमोठे बिल्डर झालेले, सो ते सगळे नॉन टेक्निकल पर्सन होते. त्यांना कुठलाही याचा इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड नव्हता आणि ते आज मोठे बिल्डर झाले. सो तुम्ही ते नक्कीच त्यांच्या, मी शॉर्टली ते स्क्रीन शेअरिंग वर दाखवेल की कोण आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज हिडन बीम? हिडन बीम म्हणजे स्लॅब मध्ये जो मर्ज होतो त्याचा कॉन्क्रीट वाला पार्ट. आता बघा, बीम हा आरसीसी एलिमेंट आहे. आरसीसी मध्ये स्टील असतं आणि कॉन्क्रीट असतं. तर तो त्याची शेप असा असतो की त्याचा कॉन्क्रीट वाला पार्ट जो आहे तो स्लॅब मध्ये मर्ज होतो. तर आपण हिडन बीम आर्किटेक्चरल फीचर्ससाठी देऊ शकतो. बाहेर प्रोजेक्शन, डाऊन प्रोजेक्शन नको यायला म्हणून त्याचा रेनफोर्समेंट स्टील आपण स्लॅबच्या स्टील सोबतच बांधतो, पण त्याचं प्रोजेक्शन बाहेर येत नाही स्लॅब मध्ये.
So that is called, because we cannot see outside, hence it is called as hidden beam. ओके ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की एक सेकंड सॉरी. हा येस. सो फ्रेशरला याच्यात जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहे या खूप field मध्ये? खूप आहे, खूप आहे. बघा, एक साईट इंजिनियर साईटवरती एक्झिक्युशन करतोय. मोठे मोठे इंजिनियर जे ऑफिसमध्ये बसून प्लॅनिंग, शेड्युलिंग, डिझाईन करतात, स्ट्रक्चर डिझाईन करतात, तर त्यांनी कितीही प्लॅन करू द्या, साईटवरती उभा राहणारा जर साईट इंजिनियरच नसेल, जे एक्झिक्युशन करणारा माणूसच नसेल, तर उपयोग काय एवढ्या सगळ्या प्लॅनिंगचा. तर साईट इंजिनियर हा जो रिसोर्स आहे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये, साईट इंजिनियर हा इररिप्लेसेबल आहे, त्याला कोणीच रिप्लेस करू शकत नाही. तर साईट इंजिनिअरिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज विल ऑलवेज बी देअर, ऑलवेज. ओके, सो डेफिनेटली खूप काही स्कोप आहे. आणि साईट इंजिनियर शिवाय साईट एक्झिक्युटर होणार नाही. कागदावरती सगळं राहील, साईटवरती एक्झिक्यूट होणारच नाही. सो साईट इंजिनियर्सला खूप स्कोप आहे आणि ग्रोथ पण चांगली आहे. ओके ओके. आणि मी अजून एक सांगू इच्छितो, आता बऱ्याच लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, तर मी स्लाइड शेअर करून दाखवतो की Yes. आपला अशोकाचा साईट इंजिनियरचा जो कोर्स आहे, ऑफलाईन कोर्स आहे, सॉरी ते ऑनलाईन झालाय. हा ऑफलाईन कोर्स आहे. याचा ड्युरेशन 40 डेज आहे आणि हा 24 डिसेंबर म्हणजे या थर्सडे पासून चालू होतोय. सो इकडे तुम्हाला जी लिंक टाकली चॅट बॉक्स वरती, तिकडे तुम्हाला डिटेल सिलेबस बघायला मिळेल. सो बेसिकली याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचं तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं जाईल, मग हायरार्की कशी असते साईट इंजिनियर साठी, आणि मग त्याच्यानंतर मेजरमेंट असतात, ज्याचे वेगवेगळे टाईप असतात, मेजरमेंटचे युनिट्स काय, मेजरमेंट टेप कसा वापरायचा, आणि मग वेगवेगळे जे रिसोर्सेस आहे म्हणजे मॅन पॉवर, मटेरियल, टूल्स, प्लांट, इक्विपमेंट, ते सगळे वापरायचे कसे, त्यांचं यूज काय, साईटवरती ऍप्लिकेशन काय, हे सगळं. आणि मग तुम्हाला बेसिकली फाउंडेशन पासून म्हणजे प्लॉट लेआउट पासून ते फिनिशिंग आयटम पर्यंत पूर्ण कम्प्लीट गायडन्स असेल. आणि हा कोर्स ऑफलाईन आहे, उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये ऑफलाईन कोर्स होतो हा, आणि बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवलं जातं. सो तुम्हाला खूप वेळा म्हणजे बेसिकली आमचा टेंटेटिव्ह म्हणजे आमचा फ्लो जो असतो तो मंडे टू फ्रायडे तुम्हाला ऑफलाईन शिकवलं जातं क्लासरूम मध्ये, आणि सॅटर्डेला ते सगळं ऍप्लिकेशन तुम्हाला साईट वरती दाखवलं जातं. सो असं याच्यामध्ये मल्टिपल साईट व्हिजिट्स इन्क्लुडेड आहे. तुम्हाला वेगवेगळ्या स्टेजेसच्या साईट व्हिजिट्स वगैरे सगळं बघायला मिळेल, आणि तुम्हाला प्रॅक्टिकल जे शिकवलं जाईल, जे साईटवरती प्रॅक्टिस आहे ते. याची फी फक्त 8,700 आहे, 8,700 याची फीज आहे. आणि स्पीकर जे ट्रेनर आहे ते चेतन सरच पूर्ण कोर्स घेणार आहे. आणि तुम्हाला इथे डिटेल बघायला मिळेल, चॅट बॉक्स वरती लिंक वरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि याचं रजिस्ट्रेशन तुम्ही ऑनलाईन करू शकतात, ऑफलाईन पण करू शकतात. ऑफलाईन तुम्ही उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये या, तिथे रजिस्ट्रेशन करू शकतात, आणि कॉन्टॅक्ट नंबर जे दिले खालती इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही अजून इन्फॉर्मेशन मिळवू शकतात. आपलं याचं टायमिंग 6:30 to 8:30 PM आहे. तरी आपण बरेच काही लोकांच्या रिक्वायरमेंट टाइम नुसार आपण टाइम चेंज करतो. सो ज्यांना ज्यांना कोर्स करायचा असेल त्यांना मी सगळ्यांना रिकमेंड करेल की नाशिकला तुम्ही उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये 23 तारखेला म्हणजे वेनसडेला तुम्ही या, आणि ज्यांना ज्यांना कोर्स करायचा त्याच्यात तुम्ही टायमिंग तुमचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही टायमिंग आपण फिक्स करूया. सगळ्यांना फर्स्ट डे आपण 6:30 ला बोलू, आणि त्याच्यानंतर मॉर्निंग किंवा इव्हिनिंग आपण जो सुटेबल असेल तो आपण टाइम फिक्स करू. मोस्टली इव्हिनिंगला सगळ्यांना कन्व्हिनियंट असतो. सो उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये तुम्ही या आणि आपण रजिस्ट्रेशन करूया. आणि सगळ्यांना मी हे पण सांगेल की युट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच आपलं बघू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे बरेचसे पास्ट पार्टिसिपंटचे सक्सेस स्टोरीज बघायला मिळेल. सो बेसिकली किरण चव्हाण सर आहे जे नाशिकमध्ये आज मोठे बिल्डर आहेत, ते अशोकाचे पार्टिसिपंट आहेत. तसेच तुम्हाला अजूनही बरेच आपले पार्टिसिपंट बघायला मिळेल जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत आहे. सो याच्यामध्ये अनंत तिडके सर आहे ज्यांनी आपला कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर बरेचसे फॅकल्टीज आहे, ट्रेनर्स आहे, आणि अजूनही सॉरी जाधव सर आहे, त्यांचे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. अजून एक क्वेश्चन असं आहे की एक सेकंड, मी आता अजून फर्दर क्वेश्चन घेतो. सो जस्ट वन मिनिट. हा एक कॉमन आहे की बरेचसे कोर्स म्हणजे साईट वरती जेव्हा जॉब अप्लाय करतात तर ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स काय हे विचारतात. सो या कोर्स थ्रू त्यांना काय फायदा होऊ शकतो, म्हणजे त्यांना त्या क्वेश्चनला कसं मात देता येईल? आता बघा,
की आपण जेव्हा कोर्स करतोय ना, तर याचा मूळ उद्देश की आपले जे पार्टिसिपंट असतील कोर्सचे, तर त्यांना आपण इंटरव्ह्यूसाठीच तयार करणार आहोत. म्हणजे कोर्सचा फॉर्मॅटच तसा असेल. आपण शिकवताना प्रोबॅबल क्वेश्चन्स काय येऊ शकतात इंटरव्ह्यूसाठी ते तर कव्हर करतोच. त्याच्यामध्ये त्यांना कॉन्फिडन्स देतो. आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे, आता फॉर एक्झाम्पल एखादी ब्रिक वॉलचं काम चालू असेल, आपण एखाद्या साईटला गेलो, ओके, तर साईटचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण तिथे समजा ब्रिक वॉलचं कन्स्ट्रक्शन चालू असेल, तिथे ओळंबा हातात घ्यायला लागतो. सो यू चेक युअर सेल्फ. सो दॅट इज द हँड्स ऑन एक्सपिरियन्स. हे म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे अशा छोट्या छोट्या का होईना, पण हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपण सर्व कॅन्डिडेट्सला देतो. जिथे शक्य आहे तिथे, सर्व गोष्टी नाही करू शकत आपण, पण जिथे शक्य आहे तिथे. दिस वॉज जस्ट अन एक्झाम्पल की ओळंबा हातात धरता आला पाहिजे, टेप लावून मोजता आलं पाहिजे, है ना, तर कन्व्हर्जन जमले पाहिजे. दॅट काउंट्स टुवर्ड्स युअर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑलरेडी. करेक्ट करेक्ट. आणि बरेच लोकांचे क्वेश्चन्स अजून आहे की या कोर्स नंतर सर्टिफिकेट मिळेल का? तर हो, तुम्हाला अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे सर्टिफिकेट दिला जातो. कोर्स झाल्यानंतर तुमची एक एक्झाम होते आणि त्या एक्झाम मध्ये तुमचं जसं परफॉर्मन्स आहे त्याच्यानुसार तुम्हाला सर्टिफिकेट मिळतो. आणि नाशिकमध्ये स्पेशली त्या सर्टिफिकेट वरती बेस्ड खूप जॉब्स आहे. म्हणजे तुम्ही नाशिकमध्ये कुठल्याही बिल्डरकडे जा, तुम्ही अशोका, पहिल्या बिल्डरचा नाशिकमध्ये क्रायटेरिया असं असतं की तुम्ही अशोकाचा कोर्स केलेला आहे. सो बरोबर. तुम्ही नाशिकमध्ये कुठेही जॉबसाठी तुम्हाला असिस्टन्स मिळू शकतो. आमच्याकडे अशोका, बऱ्याच लोकांचे क्वेश्चन आहे की इंटर्नशिप किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय देऊ शकतात. तर आमच्याकडे बरेच बिल्डर्स स्वतःहून अप्रोच करतात की काही कॅन्डिडेट्स आहेत का. सो आम्ही तुमचा रेझ्युमे, तुमचं जे काय ते नक्कीच रिकमेंड करतो. आणि तुमचं शेवटी ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स वरती आहे, तुम्ही इंटरव्ह्यू कसं क्रॅक करतात. बट आम्ही हा तुम्हाला असिस्टन्स नक्कीच देतो. आमच्याकडे स्वतःहूनच खूप लोक येतात, स्वतःहूनच खूप बिल्डर्स येतात. कारण त्यांनाही बिल्डर्सला बी अल्टिमेटली रिक्वायरमेंट हीच असते की ज्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. आणि हा कोर्स आपण असा डिझाईन केला आहे म्हणजे जे बिल्डर्स आहे त्यांच्या रिक्वायरमेंट नुसारच आपण हा कोर्स डिझाईन केलेला आहे. सो त्याच्या हिशोबानेच आपण हा कोर्स करतो. सो पुढचा क्वेश्चन असा आहे की सर, याच्या कोर्स केल्यानंतर आपण फॉर्म वर्क वगैरे या सगळ्या गोष्टी, मेजरमेंट आणि फॉर्म वर्कचं आपण इन्स्पेक्शन करू शकतो. हो हो, नक्कीच नक्कीच. तर तेच सांगितलं की फॉर्मवर्क नॉर्मली काय होतं की बाकी सगळ्यांकडे लक्ष देतो. फॉर्मवर्क असा टॉपिक आहे की जनरली लोक निग्लेक्ट करतात किंवा त्याचं कॅल्क्युलेशन जमत नाही, है ना. तर प्रत्येक गोष्टीला वेगळ्या टाईपचा फॉर्मवर्क, म्हणजे कॉलमला 4 साईडनी लागेल, बीमला 3च साईडनी लागेल, फुटिंगला एक छोट्याशा बॉक्सची पेटी लागते. तर या बेसिक गोष्टींपासून हाऊ टू कॅल्क्युलेट की एखादा एलिमेंट मला करायचा आहे तर त्याला कसं फॉर्मवर्क कॅल्क्युलेशन कसं करायचं बाय थंब रूल्स. थंब रूल्स आपण इथे कव्हर करतो की त्याच्याप्रमाणे पटकन अंदाज लावता आला पाहिजे. फॉर्मवर्क हा टॉपिक नवीन असो जुना फॉर्मवर्क असो, त्याचे रिपिटेशन किती पॉसिबल होतात. सो हे नॅचरली हे सगळेच पॉइंट्स कव्हर होतात आपल्या कोर्समध्ये. म्हणजे परिपूर्ण जे नॉलेज अपेक्षित असतं एका साईट इंजिनियर, है ना, स्ट्रॉंग फाउंडेशन आपण बनवतो. फॉर्मवर्क नक्कीच एक क्रिटिकल टॉपिक आहे, तर तो आपण कव्हर करतोच, नो डाऊट. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की साईट वरती जी प्रॅक्टिस असते म्हणजे पाट्यांचा हिशोब असतो. हो, म्हणजे एक पाटी किंवा 2 पाटी किंवा कॉन्क्रीटचं जे मिक्सचर आहे, सो बरोबर. ते कॅल्क्युलेशन आपल्याला कोर्स थ्रू करू शकतो का? हो, मग नक्कीच. तेच सांगतोय, आपला दॅट इज द एम ना आपला, की साईटवरती उभं राहून लेबर लोकांना इन्स्ट्रक्शन देता येणं किंवा लेबर करतोय ते बरोबर करतोय का नाही करत आहे हे इंजिनियरला कळायला पाहिजे आधी, तर तो त्यांना सांगू शकेल ना. तर हे नक्कीच आपल्या ह्याच्यात कव्हर होतं सगळ्या गोष्टी, म्हणजे पाट्यांचा हिशोब सुद्धा आणि फर्मा सुद्धा, है ना, फर्म्यांचा पण हिशोब आहे. तर हे सगळं आपलं कव्हर होतं. ओके ओके. आणि याच्यात बार बेंडिंग शेड्यूल पण कव्हर करणार आहे. बार बेंडिंग खूप टेक्निकल टॉपिक आहे. आता मी जेव्हा एस्टिमेशनचा आपला कोर्स होतो, मला 18 दिवस लागतात बार बेंडिंग शेड्यूल शिकवायला. पण एक ओव्हरऑल आयडिया आपण नक्कीच याच्यात देऊ शकतो, नक्कीच देऊ शकतो. म्हणजे आपण साईटवरती गेल्यानंतर ड्रॉइंग बघणार आहोत आणि त्या ड्रॉइंगच्या रेफरन्सनी जे कन्स्ट्रक्टेड एलिमेंट्स असतील, स्ट्रक्चरल एलिमेंट्स, त्याच्याबद्दल त्याचा रेफरन्सने आपण ते चेक करणार आहोत. तर तसंच स्टीलचं पण आपण फ्रॉम विथ द हेल्प ऑफ बार बेंडिंग शेड्यूल, त्या ड्रॉइंग जे आहे त्याच्यावरून आपण कसं चेक करायचं हे सगळं. बार बेंडिंग शेड्यूल बनवणं इज अ व्हेरी टेक्निकल टास्क, जे एस्टिमेशनच्या कोर्समध्ये आपण करतो. इथे आपण बनवणं नाही शिकवू शकत, पण बार बेंडिंग शेड्यूल वरून साईटवरचं स्टील कसं चेक करायचं हे नक्कीच आपण शिकू. करेक्ट करेक्ट. आणि आय थिंक साईट इंजिनियरचा तोच जॉब असतो. साईट येस, इंजिनियरचं मेन रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये तेच असतं की बार बेंडिंग शेड्यूल बघून
त्याच्या हिशोबाने काम करून घेणार. सो आय हा. थिंक कोर्स त्याच्या हिशोबानेच फोकस्ड आहे. येस. ओके. आणि येस, सो अजून एक क्वेश्चन आहे की एखादं बी झालेलं आहे ऑलरेडी, सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय, सो त्यांना कोर्सचा काय फायदा होऊ शकतो? कोर्सचा काय फायदा होऊ शकतो? तेच आहे जे सर्वांना आहे तोच यांना पण आहे. पण बी असल्यामुळे त्यांचा फायदा असा आहे की एखाद्या डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर पेक्षा डिग्री हायर आपण म्हणतो त्याला, म्हणून ग्रोथ फास्ट होईल एवढंच आहे. बाकी नॉलेज तर तेच मिळेल जे आता आपण काही डिफरन्शिएशन तर करत नाही, ते डिप्लोमा वाल्याला कमी शिकवणार असं तर काही नाही. पण जे नॉलेज आपण सर्वांना देतोय तेच बी वाल्याला मिळेल. पण फक्त करिअर ग्रोथ व्हेरी फास्ट होऊ शकते जर हे प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं तर. करेक्ट. आणि आय थिंक म्हणजे अशोकाचे बरेचसे जे पार्टिसिपंट असतात आमचे, सो ते सगळे याचेच म्हणजे बेसिकली इंजिनियर्स असतात आणि त्यांना प्रॅक्टिकलचा काही एक्सपिरियन्सच नसतो. सो हा सगळा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वरती फोकस्डच आहे. आणि तुम्हाला याच्यातून खूप फायदा आहे. म्हणजे इंजिनियर असो किंवा आमच्याकडे तर निकमारचे पण स्टुडंट येतात ज्यांचा येस. म्हणजे मास्टर्स झालेला आहे, तर ते पण स्टुडंट्स आमच्याकडे येतात. सो येस. पुढचा क्वेश्चन असा आहे की येस, आय थिंक सर तुम्ही मेंटर राहणार का कोर्स नंतर? येस, आपला अशोकाचा हा लाईफ टाईम सपोर्ट असतो. सर तुमच्या हमेशा टच मध्ये असेल आणि या कोर्सचा एक व्हॉट्सअप ग्रुपही बनतो आणि सरांचे पर्सनल डिटेल्स पण शेअर होतात, कॉन्टॅक्ट डिटेल्स, तर तुम्हाला नक्कीच सपोर्ट असेलच. आणि एक अजून एक क्वेश्चन असं आहे की प्लेसमेंट सपोर्ट असेल का? सो ते सांगितलं की तुम्हाला असिस्टन्स सगळं मिळेल. तुम्हाला कोर्स केल्यानंतर आमच्याकडे बरेचसे रिक्वायरमेंट असतात. लास्ट वीकच आम्ही 2 रोड अँड ब्रिजच्या लोकांना प्लेस केलंय. सो आमच्याकडेच रिक्वायरमेंट्स येतात समोरून, तर आम्ही ते तुम्हाला नक्की रिकमेंड करतो. पुढचा क्वेश्चन असा आहे की लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डिंग मिळेल का? नाही, हा ऍक्च्युली ऑफलाईन कोर्स आहे. कम्प्लिटली ऑफलाईन असेल तर याच्यामध्ये रेकॉर्डिंग नाही मिळणार तुम्हाला. पण एक आहे की ज्यांनी आजचा वेबिनार उशिरा जॉईन केला त्यांना आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग नक्कीच बघायला मिळेल. तर तुम्हाला जी चॅटबॉक्स वरती लिंक पाठवलेली आहे उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती, तुम्ही इकडे खाली स्क्रॉल कराल तर इकडे बॉटमला तुम्हाला आजची वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल. पण कोर्स मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट असतो. मेन सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला नोट्स दिले जातात. एक म्हणजे एक चांगला डॉक्युमेंट बुकलेट असते, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नोट्स मिळतात. प्लस तुम्ही लवकर येऊन किंवा ड्युरिंग द क्लास तुम्ही प्रिव्हियस डेचे हे पण अटेंड करू शकता. म्हणजे तुम्ही आपसात विचारू शकता किंवा फॅकल्टी सरांना पण विचारू शकता. ओके, सो आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत आणि आपण ऑलरेडी टाइम कडे पण आलेलो आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आणि ज्यांना अजूनही क्वेश्चन असेल, तुम्ही बुधवारी संध्याकाळी 7:30 ला आपल्या उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये, म्हणजे अशोकाचा ऑफिस आणि उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये येऊ शकतात. ऍड्रेस तुम्हाला चॅटबॉक्स वरती टाकलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही या. आणि कोर्स आपला हा थर्सडेला चालू होतोय. बुधवारी याचं टायमिंग फिक्स होईल. ज्यांना इंटरेस्टेड आहे सगळे तुम्ही या बुधवारी. आपण यू कॅन रेजिस्टर ऑफलाईन इथे उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये पण रेजिस्टर करू शकता. सो विथ दॅट आजचा कोर्स वेबिनार आपण इथे थांबूयात. आणि थँक्यू सो मच ऑल पार्टिसिपंट फॉर युअर क्वेश्चन्स अँड थँक्यू सो मच चेतन सर. थँक्यू. Us. Yes. थँक्यू ऑल. Thank you. Have a good night, everyone. Bye.